जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन ह्या पुस्तकातील आज 11 मार्चचं प्रवचन. अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो. आई वडील, बायको मुले, बहीण भाऊ, इतर सगळे सोयरे, मित्र आणि इतर जन या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्म एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावेत. म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल. निदान तो तापदायक तरी खचितच होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अहमपणा, अभिमान विशेष करून कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नाही, तर तो गरिबालाही सोडत नाही. मी पुराणात वाचले आहे की जेव्हा हिरण्यकश्यपूला भगवंताने मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडायचा प्रयत्न केला, त्यावेळेला हिरण्यकश्यपूने तलवार काढण्याचा प्रयत्न केला. केवढा अभिमान! हात परमेश्वरासमोर जोडले गेले नाहीत, तलवार काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकदा एक भिकारी एका दाराशी येऊन भिक्षा मागू लागला. तेव्हा तो गृहस्थ भिकाऱ्याला म्हणाला, अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही? ही काही भीक मागायची वेळ आहे का? त्यावर भिकारी म्हणाला, जा जा, तुमचंच एक घर नाही आहे, इथे 100 घरं आहेत गावामध्ये. पहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असतात. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नष्ट केल्याशिवाय चांगले पीक हाती येत नाही. त्याचप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणं शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते, ते म्हणजे हाताला तेल लावून तो कापावा लागतो, म्हणजे त्यातले गरे पटकन निघतात. म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे निघतात. त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात जर व्यवहार केला तर अभिमानाचा, विषयवासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतील. हा अहमपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातील लाभहानी हसत खेळत झेलता येईल. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातली होडी तरली तरी हसतात आणि बुडली तरी हसतात. त्याचप्रमाणे प्रपंचातील सुखदुःखे हसत खेळत झेलावीत. आणि हे एका नामानेच शक्य होईल. नामस्मरण म्हणजे तू आहेस आणि मी नाही ही स्थिती होय. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय श्रीराम.